नाही, मी मागच्या वेळेला सुद्धा येऊन गेलो होतो. मला वाटतं की पहिली संघटना स्वतःच्या ताकदीवर उभी केली या विचाराचा आम्ही आहोत. जोपर्यंत पक्ष अध्यक्षापासून सगळे आम्ही पक्ष मजबूत करत नाही, तोपर्यंत तुमची कॅपॅबिलिटी किंवा तुमची क्षमता दिसून येत नाही, तोपर्यंत तुम्हाला समोरचा त्या ठिकाणी प्रतिसाद देणार नाही. मला वाटतं की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष फोडाफोडी फुटल्यानंतर वगैरे फार अस्थिरता आलेली आहे. की ज्यावेळेला पक्ष मजबूतीने उभा राहील, त्यावेळेला आपोआप आम्ही चर्चेच्या माध्यमातून सगळे करू शकतो. आज मला जर कोणी कोल्हापूरमध्ये क्षमतेने समजत नसतील, तर ते करण्याचा प्रयत्न करू. काळ असतो, तो अडचणीचा असतो, त्याला मात करून कधी ना कधी प्रत्येक पक्ष काय अगदी लगेच भाजपचं सुद्धा काय होतं, 2 खासदार होते, आज त्यांनी अर्धा देश काबीज केला. मला वाटतं की आम्ही सुद्धा आता परत त्याच जिद्दीने उभं राहून आम्ही पक्षाच्या माध्यमातून पहिली बांधणी करू, पक्ष संघटना मजबूत करू आणि चर्चा करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा करताना समन्वय साधण्याचा प्रयत्न करू. परंतु जर माझी स्वतःची ताकद उभी राहिली आणि माझा पक्षच मजबूतीने उभा राहिला, जो आज नेते गेल्यामुळे थोडासा अडचणीत आहे, तो उभा करण्यासाठी प्रयत्न करू, काही बदल करू आणि एक चांगल्या जोमाने ज्यावेळेला पक्ष उभा करू. आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तरुणांनी क्रांती करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं आणि बघू. कोल्हापूरचे काही प्रश्न आहेत, समन्वय साधू, महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे करू, परंतु आम्ही पहिलं स्वतः उभं करण्याचा प्रयत्न करू. झालेल्या गोष्टी आहेत सन्मानपूर्वक जागेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता आम्हाला सन्मानपूर्वक मिळवण्यासाठी पहिले आमची मजबूतीने ताकद दाखवून देऊ, मग सन्मानपूर्वक जागा आपोआप मिळतील. हे कसं आहे, देशातली जनता ही फार शोषिक आहे अशा प्रकारचा भ्रम हा राज्यकर्त्यांना झालेला आहे. डोक्याने जे लोक राज्य चालवत आहेत, आज जर तुम्ही बघितलं, निवडणूक होईपर्यंत कुठल्याही प्रकारची भाववाढ केली नाही. आता भाववाढ करताना सुद्धा 2-2 दिवसांनी 1 रुपया नाही वाढवत, 90 पैसेच वाढवत आहे. हे लोकांना 90 पैसे म्हणलं ठीक आहे, एवढं वाढवलंय. माझ्या माहितीप्रमाणे 2-2 दिवसांनी ही भाववाढ होत जाईल. 20 रुपयाच्या वरती पण ही भाववाढ जाईल अशी आम्हाला भीती आहे. आता तुम्ही बघा, व्यावसायिक गॅस 3,500-4,000 हजारपर्यंत गेला. त्याच्यानंतर एलपीजी गॅस वाढला, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. तेवढ्या पुरतं मर्यादित हे राहत नाहीये. आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी छोट्याशा एकेका उपक्रमातून या देशामध्ये 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नियोजनबद्ध व्यावसायिक बिझनेस पॉलिसी आणली गेलेली आहे, ठराविक लोकांच्या हातामध्ये काही व्यवसाय देण्याचा प्रयत्न होतो, याचं गांभीर्याने सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. धोका काय मी सांगतो, आज एक बघितलं असेल तर मेडिकल दुकानदारांनी बंद केलेला आहे. आज देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कृषी उत्पादन करणारे विक्रेते आणि त्याचबरोबर मेडिकलचे विक्रेते संपवत जात आहे. ऑनलाईन पद्धतीने ठराविक कंपन्यांच्या हातामध्ये हा व्यवसाय द्यायचा, हा एक आहे. लेबर कोड मंजूर झालेला आहे. या लेबर कोड मध्ये सुद्धा व्यावसायिकांना आणि इंडस्ट्रीला फायद्याचं होईल अशा प्रकारचा लेबर कोड केलेला आहे. किमान वेतन वाढवलं, परंतु बाकीच्या अधिकार काढून घेतलेला आहे. मी फार जबाबदारीने आज कोल्हापूरमधून बोलतोय. काही वर्षामध्ये डिपेंड पॉलिसी निर्माण होईल. त्या डिपेंड पॉलिसीमध्ये आपल्याला सरकारवर आणि काही लोकांवरच अवलंबून राहावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही आणि हा धोका आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढेल, यामुळे लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचे असलेले आर्थिक, म्हणजे आता रुपया, मला कोणीतरी असं सांगितलं की रुपयाचं मूल्यांकन 100% झालं तरी काही घाबरू नका, परदेशातली त्यामुळे गुंतवणूक वाढेल. आहे त्या लोकांना पहिला जीव वाचवण्याच्या संदर्भामध्ये जर सरकारने योग्य वेळी नियंत्रण केलं नाही तर फार मोठी अडचण येत्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
नाही, मी आजही सांगतो त्याच्या आई वडिलांनी सुद्धा भीती निर्माण दाखवली. मला वाटतं की एखाद्या संभाजीनगर मधल्या एखाद्या युवकाने पुढाकार घेतला आणि त्यांनी त्या सिस्टीमवर आवाज उठवला. तो आवाज उठवल्यानंतर त्यांच्या ग्रामीण भागातले त्याचे आई वडील सुद्धा भीती व्यक्त करतायत. हीच सध्याची भीतीची लोकशाही आहे. आज देशामध्ये हुकुमशाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, की त्यामध्ये कोणालाही आवाज उठवून देता येणार नाही यासाठी पूर्ण यंत्रणा वापरली जाते. आणि ह्या सगळ्या यंत्रणा ज्यावेळेला वापरल्या जातात, त्यावेळेला विरोधकांचा आवाज दाबला जातो. मला वाटतं, की निदान ही सुरुवात झालेली आहे. ह्या सुरुवातीचा ज्यावेळेला उद्रेक होईल, त्यावेळेला खरी क्रांती होईल आणि तोपर्यंत मला वाटतं, की मी मी ज्या भीती दाखवलेल्या आहेत, त्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी ठराविक सिस्टीम राबवली जाते. म्हणजे तुमचा शक्तीपीठसाठी विरोध केला जातो. पण शक्तीपीठाच्या पाठीमागे मला असं कळलं, की नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ मार्ग करताना तिथलं मायनिंग गोव्यापर्यंत कसं येईल, अशा प्रकारच्या साठी नाव शक्तीपीठ दिलंय. पण तिथं व्यावसायिकाला फायदा होईल अशा प्रकारचं नियोजन केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला वाटतं, की आता सध्या देशाचा आणि राज्याचा कारभार हा फक्त ठराविक धनदांडग्यांसाठी, व्यावसायिकांसाठी पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी चालवला जातो, असं माझा थेट आरोप आहे. महायुतीमध्ये एक वाक्यात आहे असं तुम्हाला कोण म्हणालं? अंतर्गत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय आणि तो पक्ष वाढवताना एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतोय. हे नुसतं तिन्ही पक्षाच्या मध्ये ही चढाओढ आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता यामध्ये एखाद्या पक्षाच्या बाबतीमध्ये काही त्यांनी भूमिका मांडली असेल आणि चर्चा होते. काही लोक ह्या पक्षात आता अस्थिरता वाटली की पक्ष बदलण्याच्या संदर्भातले काही पक्षातले इकडचे तिकडे जाण्याची चर्चा होत असते. त्या चर्चेवर त्यांनी काही स्टेटमेंट दिलं एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी, तर त्यांची समन्वयक समिती असेल, त्या समितीमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी त्याचा निर्णय ते घेऊ शकतात. परंतु त्यांच्यामध्येच एक वाक्यता नसल्यामुळे ह्या आता अशा प्रकारची ह्याला इकडे वळ त्याला तिकडे वळ प्रकार चालू होण्याची शक्यता ना करता येत नाही. मी त्या दिवशी सांगितलं, संपर्कात आले किंवा चांगल्या प्रकारे चर्चा करण्यात आल्या तर त्यांचं आम्ही स्वागत करू.